संजू यांनी चेंडूला उडवलाय. आता मात्र दीपक याने प्रत्युत्तर दिलेला. पहिल्याच्या चेंडूवर घाणं की देऊला समचमत आहे, परंतु माडगावचा ग्राउंड सुद्धा समचमायला लागला होता. आता मात्र पुन्हा चेंडूला उडवलाय आणि तिसरा चेंडू बघू टिकता. आता मात्र पुन्हा मारायचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची जी उच्चेरी होती ती राहिली. आता मात्र पुढचा चेंडू दीपक यांचा. चौथा चेंडू पुन्हा मारलाय आणि वावडा बाहेर. संजू यांची खरोखर संजूवर आशा ठेवलेली त्या लोकांनी. आता मात्र पुन्हा उडवलंय. काय थांबायचं ना, खर्च केला दीपक यांनी. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू 7 चेंडूचा शिल्लक अजून. पुन्हा उडवलंय आणि 5 षटकार 31 धावा खर्च केलेला डाऊन. फलंदाजी मार्गवर सज्ज. अप्रतिमाची त्यांची खेळी. शेवटचा चेंडू, तिसरा चेंडू आणि सिक्सर. बिग 30 चेंडूचा शिल्लक. शेवटचे 3 चेंडू आणि चेंडूला सोडला की त्याला माहिती आहे की अतिरिक्त धावा. हातामध्ये पुन्हा फलंदाजी मार्गवर सज्ज होताना संजू बघू 3 चेंडू मागे अजून किती षटकार लावतात. पुन्हा उडवलाय आणि वावरात षटकाराची हॅट्रिक पुन्हा होणार असं मला वाटत होतं. तुम्ही पुढचा चेंडू. आता मात्र मांडी टेकून मारलाय आणि पाठवलाय बांधाचे तिकून. शेवटचा चेंडू बघू अर्धशतक गाठतात की काय. फुलटो चेंडू आणि वावरात बाहेर 55 धावा. खरोखर वा धावा.